स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व ठीक होईल. 1. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. 2. खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटाचं अंतर असतं. आपण कानाने ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं. म्हणून डोळ्यांनी जे पाहतो त्यावरच विश्वास ठेवा, कारण गैरसमजमुळे चांगली नाती तुटत असतात. 3. जर कोणी तुमची निंदा करत असेल, तुम्हाला नाव ठेवत असेल तर तो आशीर्वाद समजा. स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा. खोटे आरोप करत असेल तर ती तुमची सत्तेची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा. 4. कारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्या आतल्या नम्रतेचा विजय समजा. 5. तुमच्या सत्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा. चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात, माणसं समजायला ती वाचावी लागतात. 6. श्रद्धेला भावनेची जोड असावी लागते, नाहीतर नुसती अंधश्रद्धाच जन्म घेते. प्रत्येक डोंगरावर एक मार्ग आहे, जरी तो खोऱ्यातून दिसत नसला तरी कर्तव्याशी तडजोडीची बातचीत नाही केली की कोणत्याच कामाचा त्रास वाटत नसतो. 7. लोकांच्या बोलण्याने मानसिक त्रास करून घेऊन त्यांच्याशी द्वेषाने वागण्यापेक्षा लोकांना हसवणारा जोकर झालेलं केव्हाही चांगलं. 8. मानसिक आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी आपण कृतज्ञ राहायला हवं. नशिबात असते तसे घडते. परमेश्वर ठेवील तसे राहावे लागेल. माणसाच्या हातात काहीच नसते, सर्व काही योगायोगाच्या गोष्टी असतात. 9. आपण कृतज्ञ राहायला हवं. नशिबात असते तसे घडते. परमेश्वर ठेवील तसे राहावे लागेल. माणसाच्या हातात काहीच नसते, सर्व काही योगायोगाच्या गोष्टी असतात असं म्हणणं ठीक आहे. तो मनाचा समाधान करण्याचा मार्ग असू शकतो, परंतु मानवाचे जीवन कर्तृत्वातून, प्रयत्नातून व आशावादातून साकार होत असतं, हे ध्यानात घेतलं पाहिजे. 10. सर्वत्र अंधार आहे, वादळ तीव्र आहे, मदतीला कोणीच नाही अशी परिस्थिती उद्भवली तरी जिद्द असेल तर निराशा फार काळ मनात ठाण मांडून बसत नाही. त्यांचे विचार मोठे असतात, त्यांना भला मोठा डोंगर ही मातीचा गोळा वाटतो. संकट, प्रॉब्लेम्स किंवा झालेला गुंता सोडवायचे 2 मार्ग असतात. एक त्यांना सोडवा, दुसरा त्यांना नका सोडू, असंच पडून राहू द्या, वेळ आपोआप सोडवेल. 11. गोष्टी सगळ्या सिंपल असतात. गुंता वाढवतो आपण. जर गुंता आपण वाढवू शकतो तर त्याचे उत्तरही आपणच सोडू शकतो. ते संकट, ते टेन्शन सगळं ते डोक्यात आहे, बाहेरच्या जगात नाही. जर बाहेर राहिले असते तर तुम्हाला नाही, सगळ्यांनाच त्याचा त्रास झाला असता. 12. कधीकधी चाव्यांच्या जुडक्यात शेवटची चावी त्या कुलपाची असते, जो कुलूप सगळ्या चावीने उघडत नाही. प्रयत्न शेवटपर्यंत करत राहावे. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. 13. जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात. ज्यांना यशस्वी व्हायचे असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतात. 14. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.